नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. म्हणजेच की आता मुख्यमंत्रीला माझी लाडकी बहीण योजनेसाठी बहिणीसाठी अशी खुशखबर आहे. म्हणजेच की आता लाडकी बहीण केवायसी करत असताना पती नाही आहे, ज्या बहिणींना वडील नाही आहे, त्यांनी केवायसी कशी करावी. तर भरपूर जण मला असे कमेंट करत होते, पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केवायसी कशी करू नका. म्हणजेच की त्यांनी सांगितलं आहे होतं की केवायसी त्यांची करू नका. म्हणजेच की थोडे दिवस थांबा. सरकारकडून अधिकृत माहिती आल्यानंतर म्हणजेच की तुम्हाला अधिकृत माहिती आल्यानंतर सांगण्यात येणार आहे. म्हणजेच की आता कुठल्याही पेपरमधलं त्यांनी पाहिलं की केवायसी केलेली आहे व नातेवाईकांचा आधार कार्ड वगैरे जोडलाय, तर काय होईल सांगता येत नाही. परंतु अजूनपर्यंत अशी केवायसी केलं नाही. पण ज्यांना आनंदाची बातमी, ज्या पती नाही आहे, ज्यांना वडील नाही आहे, आता केवायसी की वेबसाईटवरती ऑप्शन जो आहे तो नवीन ऑप्शन ॲड करण्यात येणार आहे. म्हणजेच की वेबसाईट बदल होणार आहे आणि वेबसाईटमध्ये बदल झाल्यानंतर की वेबसाईटमध्ये एक ऑप्शन ॲड करण्यात येणार आहे, ज्यामध्ये पती नाही आहे, ज्यांना वडील नाही आहे, त्यांची कागदपत्रे अपलोड करावी लागणार. म्हणजेच की आहे की जसं की त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र असेल, घटस्फोट असेल किंवा घटस्फोटीचं काही प्रमाण असेल व म्हणजेच काही प्रकारची कागदपत्र अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतरच ज्यांना पती नाही आहे, ज्यांचे वडील नाही आहे, त्या लाडक्या बहिणींना केवायसी पूर्ण होणार आहे. लक्षात घ्या. म्हणजेच की मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकृत अशी माहिती दिलेली आहे. म्हणजेच की आता अजून एक अपडेट म्हणजेच की केवायसीसाठी आता मुदतवाढ सुद्धा मिळणार आहे. या संदर्भातील सुद्धा अपडेट आलेली आहे. म्हणजेच की अदिती मॅडमनी कसे सांगितलेले आहे. परंतु लक्षात ठेवा, वेबसाईटवरती जेव्हा ऑप्शन ॲड होईल त्यांना लगेच व्हिडिओ बनवला जाणार आहे. म्हणजेच की आता तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की आता साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांची ई-केवायसीची प्रक्रिया साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्त महिला बऱ्याचपैकी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया झालेली आहे. ज्यांचे पती निधन झालेले आहे किंवा किंवा वडील निधन झालेले आहे व डिवोर्स असतील, एकाच असतील, म्हणजेच की त्यांच्यासाठी वेबसाईटवर एक ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे. म्हणजेच की वर्किंग करत आहे व पतीच किंवा वडिलांचं निधन झालेलं असेल व सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर डिवोर्स पेपर अपलोड करण्यात दृष्टिकोनातून हे आम्ही ऑप्शन ॲड करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती ताईट यांनी सांगितली आहे. म्हणजेच की आता वेबसाईटवर ज्या ठिकाणी पेजवर काही बदल करण्यात येणार आहे, ते बदल त्यांच्या साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्यांच्या लाभापासून वंचित न राहता व काही दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहे. असे 18 नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे ई-केवायसीची प्रक्रिया त्यांच्यामध्ये मधलं कालावधी पाऊल